अचानक पाहुणे आलेत आणि वरण भात लावला आणि तोंडी लावायला भाजी करायची म्हटलं तर भाजीपाला घरात नाही आहे. तर अचानक असा आपल्याला प्रश्नही पडतो आणि कोणी आणायलाही बाहेरून भाजी आणायलाही कोणी नसतं. त्यावेळेस काय करायचं आहे? तुमच्या घरी मुरमुरे असतील ना, आपली मुरमुरेचं जे पॉकेट मिळते ते मुरमुरे जरी असले ना तरी त्याची तुम्हाला भाजी करता येईल. अगदी सोपी आयडिया आहे आणि खरंच खूप मस्त भाजी आहे. कुठला भाजीपाला वापरलेला नाही आपण, काहीच नाही आहे. तर घरच्याच साहित्यात आणि घरात असलेल्या साहित्यामध्ये तुमचा स्वयंपाक होईल. म्हणजे पाहुणेसुद्धा म्हणतील अरे वा खरंच खूप छान भाजी झालेली. त्यांनासुद्धा वाटणार नाही की भाजीपाला नाही आणि हे काय केलं आहे. अगदी मस्त भाजी आहे, नक्कीच ट्राय करून बघा. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी मोठी वाटी मुरमुरे घेतलेले आहेत. त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. चांगले मुरमुरे भिजत घालायचे, पाणी घालून भिजत घालायचे. तर त्यासाठी काय करायचं, पाणी टाकल्यानंतर एकसारखं मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला मुरमुरे भिजत घालून ठेवून द्यायचे. तर मुरमुरे अगोदर चाळून पण घ्यायचे आहेत. तर भिजून झालेले मुरमुरे 10 मिनटं झालेत त्याला. 10 मिनटं झाल्यानंतर काय करायचं आहे, एका प्लेटीमध्ये थोडंसं पाणी पिळून घ्यायचं. म्हणजे पाणी त्यातलं थोडं थोडं काढून घ्यायचं, पूर्ण पाणी घ्यायचं नाही आपल्याला. कारण आपण याचे कोफ्ते ज्यावेळेस करू ना त्यावेळेस म्हणजे जास्त बेसन पीठ वापरायची गरज पडली नाही पाहिजे. त्यासाठी पाणी थोडं पिळूनच घ्यायचं आहे. तर आबडधोबड मी काय केलं आहे, मिक्सरमधून त्याला काढून घेतलं आहे. नाही काढलं तरीही चालेल, हाताने चुरलं तरीही चालेल, कारण मुरमुरे चांगले आपले भिजून झालेले आहेत. तर आता मी काय केलं, आबडधोबड नुसतं एकदा फिरून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातून बाहेर काढलं आहे. एक बाऊल घेतला आहे, त्यामध्ये आपला 1 वाटी कांदा टाकला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकल्यात, बारीक चिरून टाकायच्या आहे. त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि हळद घालायची आहे अर्धा चमचा. लाल मिर्च पावडर इथे मी मिडियम 2 चमचे घातलेली आहे. 2 चमचे लाल मिर्च पावडर घातल्यानंतर 1 चमचा जिरे पावडर घालायची आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. तुमच्या आवडीनुसार गरम मसाला घालायचा आहे तुम्हाला त्यामध्ये. आणि कोथिंबीर घालायचं चांगलं 1 वाटी. 1 वाटी कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं चवीनुसार. चवीनुसार मीठ झालं की एकसारखं आपल्याला आपण जे मुरमुरे भिजून घेतलेले त्याचा चुरा घेतला आहे त्याचं काय करायचं आहे, एकसारखं हे आपण टाकलेलं साहित्य आहे ते एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर. म्हणजे पूर्ण मुरमुऱ्याला लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तर ते व्यवस्थित आपलं पूर्ण कांदा कोथिंबीर आपण जी घातलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून झाली आणि हिरव्या मिरच्यासुद्धा आपण घातलेली आहे त्यामध्ये. तर आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं. त्या स्टेजवरती काय करायचं, 3 चमचे मी हरभरा डाळीचं पीठ घातलं आहे, म्हणजे बेसन पीठ घालायचं आहे. तर मोजून 3 चमचे घालायचे आहे आणि हलक्या हलक्या हाताने अगोदर काय करायचं, पूर्ण पीठ आपलं एकसारखं लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला चांगलं दाबून त्याला मळायचं आहे. तरी ते व्यवस्थित पाणी न घालता, मला पाण्याची गरज नाही पडली. तुम्हाला जर वाटलं खूप कोरडं होतं तर थोडं पाणी घातलं तरीही चालेल. तर इथे आपल्याला पाण्याची गरज पडलेली नाही. व्यवस्थित आपलं मिक्स करून झालं आहे. तर चांगला पिठाचा गोळा मळून घेतला आहे. मळून घेतला म्हणजे आपल्याला बॉल करता येईल अशा पद्धतीचा गोळा करून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला बॉल करता येईल असा गोळा झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, व्यवस्थित आपल्याला तेलाचा हात घ्यायचा आहे थोडासा. म्हणजे थोडा हात, 1 चमचा मी त्यामध्ये तेलच टाकून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हाताला चिटकणार नाही तुमच्या आणि व्यवस्थित गोळाही होल्या जाईल. तर इथे तेल घालून घेतल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण पीठ जे आहे ते एकसारखं आपल्याला गोळा करून बाजूला ठेवायचं आहे. तर त्याच्यावरती मी आता झाकण ठेवते. तर तोपर्यंत ग्रेव्हीची तयारी करायची आहे, म्हणजे तोपर्यंत मुरूनही जाईल ते. तर ग्रेव्हीची तयारी करताना काय केलं, मी मिक्सरचं भांडं घेतलं. 1 वाटी कोथिंबीरच्या काड्या घातल्या, 1 मिडियम आकारचा कांदा घातला आहे, आलंचे 3 तुकडे घातलेत आणि 10 ते 15 लसण पाकळ्या घातल्यात आणि रोस्टेड चणा डाळ म्हणजे डाळवं जे असतं ते घातले 2 चमचे आणि 2 चमचे खोबऱ्याचा खीस घातला आहे. याचा वाटण करून घ्यायचं आहे अगोदर आणि नंतर 1 वाटी पाणी घालून आपल्याला परत पेस्ट करून घ्यायची, म्हणजे मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर 1 वाटी पाणी घालून आपण याची पेस्ट करून घेतो आहे. तर इथे व्यवस्थित आपली म्हणजे चांगली बारीक पेस्ट झालेली आहे. आपल्याला तितकीच पेस्ट चांगली पाहिजे. तर आपलं मुरमुऱ्याचं पीठ मुरतं आहे तोपर्यंत आपण पेस्ट करून घेतली मसाल्याची आणि फोडणी घालायची आहे. त्यासाठी मी काय केलं आहे, कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे, 1 तेजपान घातला आहे, अर्धा दालचिनीचा तुकडा घातला आहे आणि 1 चमचा जिरे घातले. जिरे आपल्याला तरतूर दिली की आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे. म्हणजे आपल्याला मसाल्याची जी पेस्ट आहे ती चांगली फ्राय करून घ्यायची. चांगली म्हणजे कशी करायची आहे, चांगलं तेल सुटेपर्यंत, जोपर्यंत तेल सुटत नाही आणि मसाल्याचा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत एकसारखं फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आणि 1 चमचा धणे पावडर घातलेली आहे मी आणि गरम मसाला घालायचा आहे 2 चमचे. 2 चमचे लाल मिर्च पावडर घालायची आहे आणि आपला ग्रेव्ही मसाला मिळतो आपल्याला मार्केटमध्ये, कुठेही मिळतो, तो ग्रेव्ही मसाला घातला आहे मी 1 चमचा. धणे पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे, मसालासुद्धा आणि लाल मिर्च पावडरसुद्धा. तर ग्रेव्ही मसाला घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे आणि चांगला रंग येईपर्यंत म्हणजे 3 ते 4 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे.
तर 3 ते 4 मिनटं झाल्यानंतर मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे. कमी आंबट आहे, आंबट असेल तर 2च चमचे घाला. तर व्यवस्थित दही फ्राय करून घेतल्यानंतर मसाला जो आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून एकसारखं फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस इथे फुल ठेवायचा आहे आणि मी काय केलं, थोडंसं पाणी घालून थोडंसं फ्राय करून घेण्यासाठी त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे, म्हणजे चांगलं तेल सुटेल त्याला. तर मसाल्याला चांगलं तेल सुटल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं ग्रेव्हीच्या आकाराने आपल्याला. आणि आपल्याला ग्रेव्हीमध्ये आपल्याला जितके लागेल तितके गरम पाणी घालायचं आहे. अगोदर ग्रेव्ही बघायची आणि तसं तसं आपल्याला पाणी घालायचं आहे. तर चांगलं मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि आपल्याला कढई आता गॅस बंद करून ठेवायचा. नंतर आपण उकळी आणणार आहोत. तर तोपर्यंत काय करायचं, आपण मुरमुऱ्याचं जे पीठ मळून ठेवलेलं होतं ते गोल गोल मिडियम आकारामध्ये गोल गोल करून घ्यायचं आहे. तर गोल गोल करताना तुम्हाला छोटाले आकार हवे असतील तर अजून छोटाले केलेच चालतील, मोठाले हवे असतील तर मोठाले केलेच चालतील, किंवा तुम्हाला मीडियम हवे असतील तर मीडियम केले तरी चालतील. तुम्हाला जो आकार आवडेल तो आकार करा तुम्ही. तर इथे व्यवस्थित आपण मीडियम आकाराचे बॉल करून घेतो कोफ्त्यासारखे. तरी व्यवस्थित आपण पूर्ण गोळे करून घेतलेले आहेत. तर एका बाउलमध्ये आपल्याला एका प्लेटीमध्ये पूर्ण गोळे काढून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता मीडियम आकाराचे आपण गोळे करून घेतलेत. हे गोळे झाल्यानंतर काय करायचं आहे, मी तेल तापायला ठेवलेलं होतं. आपलं तेल तापलेलं आहे तर आपल्याला ते चेक करून बघायचं आहे तापलं की नाही. तर आपण थोडासा तुकडा टाकून बघला आहे, अगदी टाकल्याक्षणीच वरती आला आहे. तर गॅस इथे नंतर तापून घेतल्यानंतर गॅस नंतर वर खाली केल्यानंतर मीडियम करायचा आहे. तर आपल्याला जाराच्या साह्याने आपण वर खाली करून घेतो आहे. तर इथे आता थोडासा गॅस मीडियम करून घेतो आहे आपण. एकदम तेल तापून घेण्यासाठी आपण गॅस मोठा केलेला होता. तर इथे आपल्याला एकसारखे दोन्ही म्हणजे चारही बाजूने फ्राय करता येईल अशा पद्धतीचे. तर एकसारखं त्याला हलवत राहायचं म्हणजे पूर्ण भाग आपला तळला जाईल. तर इथे व्यवस्थित आपले बॉल तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता रंग पण मस्त आला आहे. चाळणीमध्ये त्याला काढून घ्यायचे कारण अगदी आतमधून नरम आणि वरून खुसखुशीत झालेले आहेत. म्हणजे ग्रेव्हीत टाकल्याक्षणीच मस्त होतील असेच आपले बॉल झालेले आहेत. तर दुसरेसुद्धा बॉल आपण तशाच पद्धतीने तळून घेतो आहे. तर मी तुम्हाला सांगितलं गॅस अगोदर फुल ठेवायचा आहे, नंतर कमी करायचा आहे आणि आपल्याला एकसारखे करून असे बॉल पूर्ण तळून घ्यायचे, म्हणजे गोळे तळून घ्यायचे आहेत. तर आपले तळून झाल्यानंतर काय करायचं, एका प्लेटीमध्ये मी तुम्हाला दाखवते. अगदी मस्त दिसत आहे आणि नुसते खायचे म्हटलं तरी खरंच खूप छान लागतील. पण भाजीची ग्रेव्हीचं आणि याचं कॉम्बिनेशन खरंच खूप मस्त लागतं आहे. तर इथे हलके फुलके झालेले आहेत, तुम्हाला मी दाबूनसुद्धा दाखवते. तर मस्त आपले गोळे झाले तयार, वरून खरपूस आणि आतमध्ये नरम. तर आपली ग्रेव्ही जी आपण उकळी आणायला ठेवलेली होती ती आता उकळी आणण्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवतो आहे. तर छान अशी खळखळून त्याला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर काय करायचं आहे, आपण जे गोळे करून घेतलेत मुरमुऱ्याचे ते घालायचे आहे ग्रेव्हीमध्ये. अलगद सोडायचे आहेत कारण वरतून आपले खूप खरपूस आहेत आणि आतमध्ये नरम आहेत, म्हणजे पोकळ झालेलं आहे. त्यामुळे अलगद सोडायचे आणि मंद आचेवर आपल्याला शिजू द्यायचे. तर परत एकदा चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचे आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून घेतल्यानंतर परत आपल्याला मंद आचेवर 5 मिनटं शिजू द्यायचे. 5 मिनटं झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आणि ग्रेव्ही तुम्हाला गरम गरम असताना थोडीशी पातळ वाटेल पण नंतर घट्ट होऊन जाते, म्हणजे वाढेपर्यंत लगेच घट्ट होऊन जाते. तर इथे कोफ्ते आपले शिजले की नाही आपण चेक करून अगदी नरम झालेले आहे. तर मस्त झालेत. तर तुम्हाला चमचासुद्धा घेऊन दाखवले मी आणि तोडूनसुद्धा दाखवले. तर आपली पूर्ण भाजी रेडी झालेली आहे ना. तुम्ही पाहुणे आल्यानंतर तुम्हाला करायलाही सोपी आहे आणि घरात भाजीपाला नसेल तर काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही मुरमुऱ्याची सुद्धा भाजी करू शकता, अगदी मस्त लागेल. पाहुण्यांना ओळखूसुद्धा येणार नाही ही भाजी मुरमुऱ्याची आहे. तर अगदी कोफ्ते म्हटले तरी चालेल मुरमुऱ्याचे. तर मस्त गरमागरम भाजी तयार आहे. तर हे आपण वाढवून घेतले आणि तुम्हाला दाखवली. त्याची ग्रेव्हीसुद्धा खूप मस्त झालेली. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही ट्राय केल्यानंतरच तुम्हाला कळेल आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, मी तुम्हाला सांगितलं आहे भाकरीसोबत भातासोबत नुसती भाजी जरी करायची म्हटलं तुम्हाला तरी ही भाजी खूप छान लागेल. असं काही नाही की पाहुणे आल्यानंतर वरण भात केल्यानंतरच तोंडी लावायला करायची, असं काही नाही. तुम्ही साधी भाजी पोळी खायची म्हटलं तर ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता. म्हणजे घरात भाजीपाला नसेल आणि तुम्हाला भाजी जरी करायची म्हटलं तर ही भाजी मस्त लागेल. तर मी भातासोबत गरमागरम भाजी तयार करून घेतलेली आहे. तर आपली भाजी वाढून घेतल्यानंतर मस्त पापड घ्यायचे आणि मस्त लिंबूसुद्धा घ्यायचं आहे, वरतून लिंबू पिळायचं आहे आणि कोफ्ता अलगद हाताने आपल्याला चुरून मुरून घ्यायचा आहे भातामध्ये, मस्त लागेल. जरी तुम्हाला भाजी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.